तर फ्रेंड, चिवडा बनवून झाल्याच्या नंतर मी आईकडे आले करंज्या आणि शंकरपाळ्या बनवायला. कारण करंज्या आणि शंकरपाळ्या मला एवढ्या खास जमत नाही. आईच्या हातच्या खूप सुंदर होतात करंज्या आणि शंकरपाळ्या. त्या करंज्या आणि शंकरपाळ्या बनवून झालेल्या मी घरी घेऊन आलेले आहे आणि घरी येताच मी चकलीचं बनवायला चालू केलेलं आहे. चकली बनवण्यासाठी मी टोपामध्ये मोठ्या 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. त्याच्यात 2 चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि चकली मसाला रामबंधूचा त्याच्यात मी टाकणार आहे. त्याला चांगली उकळी फुटल्याच्या नंतर जे मी पीठ दळून आणलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याला चांगलं मी फेटून घेणार आहे. थोड्या वेळासाठी मी त्याच्यावरती झाकण ठेवून देणार आहे आणि एका कढईत स्लो गॅसवरती तेल गरम करायला ठेवणार आहे. तेल गरम होईपर्यंत मी मस्त अशी रांगोळी काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी अशोक चक्र काढलेला आहे आणि जय भीम लिहिलेला आहे. आता मला हार देखील बनवायचे आहेत आणि त्याच्या आधी मी चकलीचं पीठ मळून घेणार आहे व्यवस्थित. तुम्ही पाहू शकता किती गरम आहे पीठ. चकलीचं पीठ देखील मळून झालेलं आहे आणि मी स्वच्छ असा किचन ओटा करून घेतलेला आहे आणि ह्या चकल्या देखील बनवलेल्या आहेत. स्लो गॅसवर मस्त बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे. तर आता मी त्याच्यात चकल्या सोडत आहे. चकल्या तुम्ही पाहू शकता खूप सुंदर कुरकुरीत मस्त तयार झालेल्या आहेत. ह्या चकल्या मी माझ्यासाठी बनवलेल्या आहेत. थोडं पीठ उरलेलं होतं म्हणजे मी थोडं पीठ उरवलेलं शेव बनवण्यासाठी आणि या पिठाची मी आता शेव बनवणार आहे म्हणून त्याला थोडंसं पातळ केलं आहे मी पाणी टाकून. आणि आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:30 आणि मुलं आईकडून आलेले आहेत. मुलं आल्याच्या नंतर मी हार बनवायला घेतलेले आहेत. म्हणजे हार आणलेले आहेत फोटोसाठी, पण जे बाहेर दरवाजाला मला तोरण लावायचं आहे ते मी बनवून घेणार आहे. बऱ्यापैकी सगळी तयारी झालेली आहे. आमची 11:30ला वंदना घेऊन आम्ही खाली जाणार आहोत आणि खाली जाऊन आम्ही मस्त फटाके फोडणार आहोत. प्रशिकची खूप इच्छा होती की फटाके फोडायचे जयंतीला, म्हणून आमजदनी फटाके आणलेले आहेत. फोटोला नतमस्तक होऊन आम्ही सगळेजण खाली चाललेलो आहोत. तुम्ही पाहू शकता ऑलरेडी सगळीकडे फटाके उडायला चालू झालेले आहे. आम्ही देखील फटाके लावले. अगोदर मला वाटलं की थोडेसेच फटाके लावायचे, पण आमजदने पूर्ण लढच लावली. मला खूप भीती वाटत होती आणि अशा प्रकारे 2 बॉक्स फटाके आम्ही उडवले. त्याच्यानंतर आम्ही गेलो टेरेसवरती जाण्याचं कारण हेच की टेरेसवरतून खूप छान असं दृश्य दिसतं फटाके फुटताना. तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाटते. सगळीकडे एकाच वेळेस फटाके फुटत आहे. मला थोडं वरती यायला लेट झालेलं आहे म्हणून मला एवढं काय बघायला मिळालं नाही, पण ठीक आहे. ही होती 13 एप्रिलची रात्र. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. बाय, गुड डे, टेक केअर.